दिवसभरातल्या इतर राजकीय टॉप 9 बातम्या। एक नेपाळी महाराष्ट्रात शाल घालून फिरतोय। त्यांना वाटतं की माझ्यामुळेच महाराष्ट्रात हिंदू धर्म टिकून आहे। विधान परिषदेत अनिल परब यांची मंत्री नितेश राणेंवर नाव न घेता टीका आहे। माझ्या इकडे एक सोसायटीमध्ये एक नेपाळी वॉचमॅन आहे आणि त्याला असं वाटतं की त्याच्यामुळे आम्ही सगळे सुरक्षित आहोत। तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय आणि त्याला असं वाटतं त्याच्यामुळे हिंदू धर्म टिकलाय। देवेंद्र जी, बात निकलेगी तो दूर तलक जाएगी। माझ्यावर कारवाई करायची असेल तर निश्चित करा। या देशामध्ये सत्य बोलणं, लोकाभिमुख प्रश्न विचारणं जर गुन्हा असेल तर असा गुन्हा मी वारंवार करायला तयार आहे। सुषमा अंधारेंचं देवेंद्र फडणवीसांना उत्तर। विधानसभा उपाध्यक्षांच्या निवडीवेळी विरोधी पक्षनेताही नियुक्त करावा। सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणारा विरोधी पक्षनेता असला पाहिजे। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधवांची विनंती। औरंगजेबने संभाजी महाराजांना मनुस्मृतीप्रमाणेच मारलंय। काँग्रेस नेते हुसेन दलवाईचा खळबळजनक आरोप। संभाजी महाराजांना मारण्याची पद्धत मनुस्मृतीप्रमाणेच पंडितांनी सांगितली असल्याचा दावा आहे। पण शंभू महाराजांना मारण्याच्या संबंधामध्ये आदेश दिल्यानंतर त्याला कसं मारावं हे मनुस्मृतीप्रमाणे पंडित लोकांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे मारला गेलाय। चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये लोटस 24 नावाच्या ॲपद्वारे बेटिंग। मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने बेटिंग सुरू आहे। विधान परिषदेमध्ये पेनड्राईव्ह देत अंबादास दानवेंचा आरोप। लोकसभा राज्यसभेच्या माजी आजी खासदारांच्या वेतन आणि भत्त्यांमध्ये 24% वाढ। 1 एप्रिल 2023 पासून वाढ दिली जाणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेनं डायमंड असोसिएशनच्या कार्यालयाला काळं फासलंय। मराठी असल्यानंच डायमंड असोसिएशननं सभासत्व न दिल्याचा आरोप आहे। गिरगावमधील कार्यालयात 17,000 पैकी केवळ 50 ते 60 सभासद मराठी आहेत।